प्रसिद्ध नाटककार व ज्येष्ठ लेखक आदरणीय श्री दत्ता भगत सर यांचं स्वागत आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख आदरणीय दीपक कदम दादा यांना मी विनंती करतो त्यांनी भगत दादाचं या ठिकाणी स्वागत करावं।
कुळवाडी भूषण राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबाची ज्योत शाहूने केली क्रांती मशाल. नामदार महोदय, ज्योतिबाची ज्योत शाहूने केली क्रांती मशाल, भीमानं तिचा तेजान केला समतेचा वृक्ष विशाल. ज्या क्रांतीच्या ज्योतीचा विशाल असा वृक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केला, त्या आंबेडकरांना आणि या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मंत्री महोदय, विचाराचा नाद आणि प्रेमाचं ज्यांना येड आहे अशी ही भूमी नांदेड आहे. ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये आम्ही मंत्री महोदयाचं स्वागत करतो. या भूमीला एक इतिहासाचा वारसा आहे. बाबासाहेब आंबेडकर 1954 मध्ये या भूमीवरून हैदराबादला गेलेले आहे आणि परत जाते वेळेस पुन्हा या भूमीवरून मनमाडला गेलेले आहेत आणि तिथून मुंबईला गेलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, विचाराचा वारसा या भूमीला लागलेला आहे. मंत्री महोदय, ही क्रांतीची भूमी आहे. ही भूमी क्रांतीची आहे, समतेची आहे. आणि म्हणून अशा नांदेडच्या भूमीमध्ये आपलं आगमन मंत्री महोदय म्हणून झालेलं आहे. आणि औचित्य आहे की आपल्या हस्ते आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपण त्या सोसायटीच्या संस्थांचं संवर्धन आणि विकास होण्यासाठी आपण 500 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही नांदेडकर आपलं सहर्ष असं स्वागत करीत आहोत. मंत्री महोदय, कल्टिवेशन ऑफ द ह्युमन माइंड इज द पर्पज ऑफ एज्युकेशन. बाबासाहेबांनी सांगितलं की माणसांच्या ब्रेनचा, माणसांच्या बुद्धीचा विकास करणं हा एज्युकेशनचा हेतू आहे. आणि म्हणून आपण या जाणीवेतून अनेक सामाजिक न्याय मंत्री आम्हाला मिळालेले आहेत, पण या जाणीवेचा आपण सामाजिक न्याय मंत्री आहात. आणि म्हणून आम्ही आमच्या अंतःकरणातून आपला सत्कार करतो. आणि मंत्री महोदयांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे काम केलेलं आहे, कमी कालावधी त्यांना मिळालेला आहे. आता उरलेल्या काळामध्ये आपल्या अपेक्षा ते पूर्ण करतील, पण ज्या काळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी 125 या विभागाचे वसतिगृह स्त्री स्टार केलेले आहेत की ज्याच्यामध्ये अनेक सोयी सुविधा या वसतिगृहामध्ये आहेत. कोल्हापूरला शाहू महाराजांनी वसतिगृहाची जननी केलेला आहे. आपल्या काळामध्ये आपण महाराष्ट्राला वसतिगृहाची जननी करावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत. अनेक आपल्या गुणगान करता येईल, पण आपल्या आमचं जे म्हणणं आहे की आंबेडकरी जनता संजय सिंह आहे, ते संजय शिरसाट नाही. आता संजय सिंहजी शिरसाट झालेले आहेत. संजय जी सिरसाट है ये और भीम समंदर की लाट है ये. संजय जी सिरसाट है, भीम समंदर की लाट है. अगर कोई आड़ आया तो उसका बर्बाद है और सिरकाट है. तो ऐसे संजय जी सिरसाट है. तेव्हा भीमा कोरेगावचा आमचा प्रश्न आहे. नांदेड मधल्या आमच्या बावरी नगरचा सर हा प्रश्न आहे की त्याला आम्हाला अजून निधी मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही नांदेडकर म्हणून
आपल्याला आम्ही विनंती करतो की आमच्या बावरी नगरचा प्रकल्प जो आहे तो आपल्या गावामध्ये तो पूर्ण व्हावा। आणि एक महोदय, आपल्याला ही संधी ऐतिहासिक मिळालेली आहे की 2027 ला महाडच्या क्रांती संग्रामाला 100 वर्ष होत आहे आणि या दृष्टिकोनातून महाडच्या सत्याग्रहाच्या क्रांती संग्रामाच्या शताब्दी महोत्सवामध्ये आपण सामाजिक न्याय मंत्री आहात आणि त्यामुळं जिथे जिथे बाबासाहेबांचे पाऊल लागलेले आहे, जिस जिस भूमि को भीम के पांव लगे है वो भूमि को आप दांव पे लगाकर पूरे दुनिया को बताओ। आणि महाडचं आमचं स्मारक असेल, भीमा कोरेगावचं स्मारक असेल, दीक्षाभूमीचा प्रश्न, इंदू मिलचं अत्यंत महत्वाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि ते देखील आपण पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहात। आणि दुसरी महोदय गोष्ट की आपण ज्या खात्याचे मंत्री आहात ते विभाग बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1932 मध्ये या विभागाची स्थापना केलेली आहे। आपण ज्या खात्याचे मंत्री आहात त्याला आज 93 वर्ष झालेलं आहे आणि 93व्या वर्षी आपण या खात्याचे मंत्री आहात, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि या विभागाला अवघ्या 7 वर्षामध्ये आता 100 वर्ष होती, कारण स्टार्ट कमिटीच्या शिफारसीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि डॉक्टर पुरुषोत्तम सोळंकी यांनी जी स्टार्ट कमिटी होती त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या विभागाची स्थापना केलेली आहे आणि 15 ऑक्टोबर 1932 हा विभाग स्थापन झाला आणि आजपर्यंत या देशातल्या बहुजन समाजाचं कल्याण करण्याचा हा विभाग अत्यंत महत्त्वाचं काम करीत आहे। तेव्हा या विभागाला ऐतिहासिकता आहे आणि त्यावर आपण आज त्याचे मानकरी आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला नांदेडकर या नांदेड भूमीला 1957 ला हरिहररावजी सोनुले हे खासदार मिळालेले आहे। 1933 पासून ही भूमी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला झालेली आहे। याच भूमीनं नामांतराचा देखील प्रश्न सोडवून बलिदान करून विद्यापीठाला नाव मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून अशा नगरीच्या वतीनं, अशा क्रांतीभूमीच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करीत आहोत। आमचे जे काही प्रश्न आहेत आपण ते मार्गी लावावेत आणि इतिहासामध्ये संजयजी सिरसाट एक अड्रामर असं नाव, नागसेन हायस्कूलचा आमचा प्रश्न आहे की ज्या काही आपण 9 संस्था आणि 2 वसतिगृह आपल्या आराखड्यामध्ये आहे, पण या संस्था बाबासाहेबांच्या संस्था जवळपास सगळ्यात मोडकळीस आलेल्या आहेत आणि म्हणून आमची नांदेडची जी नागसेन हायस्कूल आहे आपण हिचा देखील पुनरुद्धार करावा आणि या संस्थेला देखील आपण या विभागानं दत्तक घ्यावं आणि या संस्थेचा देखील उद्धार करावा। आमची दुसरी एक मागणी आहे की नांदेडमध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जीएसटीचं भवन आहे, हे भवन बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणून ही जमीन आम्हाला द्यावी अशी एक आमची नांदेडकरांची गेल्या 30 वर्षापासूनची मागणी आहे। या शहरानं अनेक विकास आणि भकास पुरुष दिलेले आहेत, नाही अशातला नाही, पण ही आमची मागणी अजून कोणीही मान्य केलेली नाही आपल्या कार्यकाळामध्ये। आणि आमचे जे विकास पुरुष आहेत कल्याणकर साहेब, आमचे जे दुसरे आमदार आहेत दक्षिणचे गोंडाळकर साहेब, आपल्या काळामध्ये आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागची जीएसटीची 5 एकर जमीन आणि इमारत ही आम्हाला मिळावी अशी आम्ही नांदेडकर आपल्याला विनंती करतो आणि आपलं सहृदयानं आम्ही सर्वांचं स्वागत करतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद हटकर साहेब। नांदेडचा इतिहास, नांदेडच्या मागण्या, समाजातील तळागाळातील जे प्रश्न तुम्ही साहेबासमोर अत्यंत
पोटतिडकीने मांडलात आणि चांगलं प्रस्तावित केलात त्याबद्दल तमाम आंबेडकरी जनतेतर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो। आणि महाराष्ट्र राज्याचे न्यायमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी जेव्हापासून सामाजिक न्यायमंत्री झालेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे चांगले ऐतिहासिक जे निर्णय घेतलेत त्याची या ठिकाणी चित्रफीत तयार केलेली आहे। मी तमाम आंबेडकरी जनतेला विनंती करतो की आपण सुद्धा ही या चित्रफीत व्यवस्थितशीर न बोलता पाहावे आणि मी मंत्री महोदय आणि विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सुद्धा ही या चित्रफीतचं अवलोकन करावं असे मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। सामाजिक न्याय हा केवळ एक विभाग नाही तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा आधार आहे। या विचाराला नवसंजीवनी देणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सामाजिक न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाट। ज्या दिवशी संजयजी शिरसाट साहेबांनी सामाजिक न्याय मंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशीच त्यांनी एक ठाम निर्धार केला, हा विभाग लोकांच्या मनात लोकांच्या जीवनात न्याय आणणारा ठरेल। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साहेबांनी महाराष्ट्रभर एक क्रांतिकारी वाटचाल केली आहे। हिंदू मिल असो, दीक्षाभूमी असो, चैत्यभूमी असो, महाड चौदार तळे असो, लातूर, नांदेड, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, किनवट, पुणे असं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत साहेबांनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक न्यायाला न्याय देण्याचं काम हाती घेतलं। आज सामाजिक न्याय विभागाकडून एकामागून एक ऐतिहासिक निर्णय घेतले जात आहेत। राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली। अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरपाई मिळवून देण्यात आली। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या दाराशी धाव घेण्याची गरज उरली नाही। शिक्षणाला नवा आधार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सुधारणा करण्यात आली आहे। पूर्वी ही योजना फक्त जिल्हा मुख्यालयापुरती मर्यादित होती, परंतु आता साहेबांनी ती तालुका स्तरापर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। राज्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठीची रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या वाक्यातील शिका हा शब्द बाबासाहेबांचा मूलमंत्र होता। या मूलमंत्राला कृतीत उतरवण्यासाठी संजयजी शिरसाट साहेबांनी 125 3 स्टार दर्जाची वसतिगृहे महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प केलाय। ही वसतिगृहे केवळ राहण्याची ठिकाणे नसते, तर ती समानता, शिक्षण आणि सन्मान यांचा संगम असते, जिथे प्रत्येक विद्यार्थी सामाजिक न्याय या विचाराला जगेल। सामाजिक न्याय केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक माणसाच्या सन्मानाशी जोडलेला आहे। हाकमेला पद्धत समाप्त, सन्मानाला न्याय। सामाजिक न्याय विभागातील हाकमेला ही अन्यायकारक व अपारदर्शक पद्धत साहेबांनी संपुष्टात आणली आहे। दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी साहेबांनी ठोस पावलं उचलली आहेत। आणि याच काळात साहेबांनी मॅनहोल कडून मशीन होल कडे या संकल्पनेला मूर्त रूप दिलं। राज्यभर रोबोटिक स्वच्छता यंत्रे खरेदी करून मानवी सन्मानाला नवा आकार दिला। ही केवळ योजना नाही, ही माणुसकीच्या पुनर्स्थापनेची क्रांती आहे। साहेबांनी तृतीय पंथीय समाजासाठी ही न्यायाची नवी दारे उघडली। राज्यस्तरीय तृतीय पंथीय कल्याण मंडळाची पुनर्रचना करून त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत थेट स्थान दिलं। त्यांच्या हक्काचं आणि सन्मानाचं रक्षण करण्यासाठी साहेबांनी ठोस पावले उचलली आहेत। सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांसाठी कन्यादान योजनेत सुधारणा करत अनुदानाची रक्कम रुपये 20,000 वरून
रुपये 25,000 इतके करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाने केवळ योजनाच राबवल्या नाही तर महाराष्ट्राच्या आंबेडकरी वारशाचं संवर्धन करण्याचं कार्यही हाती घेतलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या संस्थांचा संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संस्था आजवर समाजातील हजारो विद्यार्थी घडवत आली आहे, ज्यांनी शिक्षणातून समाजाला दिशा दिली आहे. या संस्थांच्या विकासासाठी साहेबांनी भूतोन भविष्य 500 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. हा इतिहासात पहिलाच उपक्रम आहे. मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक हे जगातील सर्वात उंच आणि भव्य स्मारक ठरणार आहे. 310 फूट उंचीचं हे स्मारक संपूर्ण जगाला समानतेचा संदेश देणार आहे. या स्मारकाच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्रालय स्तरावर विशेष समिती स्थापन केली आहे, जेणेकरून हे स्मारक केवळ महाराष्ट्राचं नाही तर जगाच्या इतिहासात एक अनेक ठसा उमटवेल. लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. ही केवळ मूर्तीत रूपांतरित श्रद्धा नाही तर बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देणारी कृती आहे. छत्रपती संभाजीनगर साहेबांचं कार्यक्षेत्र, त्यांचा अभिमान. पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व भागात साहेबांनी विकासाचं नवं पर्व सुरू केलं आहे. तेथील अजिंठा वेरूळ PES कॉलेज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या संस्थांना साहेबांनी नवी ओळख देत शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे. भीमा कोरेगाव हा इतिहासाचा साक्षीदार असलेला परिसर. साहेबांच्या पहिल्याच भेटीत या ठिकाणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विजयस्तंभ आणि परिसराचं सुशोभीकरण तसेच सर्व सोयीसुविधा उभारून हा परिसर नव्या दृष्टीने उजळून निघत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवली. त्या पवित्र स्थळी आता विकासाचं पाऊल उचललं गेलं आहे. साहेबांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी परिसरात मूलभूत सुविधा, प्रकाश योजना, अभ्यागतांसाठी विश्रांती व माहिती केंद्र तसेच स्वच्छता व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास सुरू झाला आहे. बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देत या ठिकाणी सामाजिक एकतेचा आणि प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट पटीने वाढ. गरजू विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन साहेबांनी विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव अण्णाभाऊ साठे यांचं मूळ गाव. तेथे त्यांच्या राहत्या घराचं आणि स्मारकाचं सुशोभीकरण होत असून जगातील सर्वात मोठा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याचं दर्शन घडवणारं हे ठिकाण समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणास्थान ठरेल. इतकंच नव्हे तर ज्यांनी बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनात पोहोचवले, वामन दादा कर्डक, त्यांच्या स्मारकाचं बांधकामही साहेबांच्या हस्ते होणार आहे. सातारा येथे बाबासाहेबांच्या निवासस्थानाचं भूसंपादन आणि सुशोभीकरण या कामालाही गती देण्यात आली आहे. महाड येथील चौदार तळे जिथे 1927 मध्ये सत्याग्रह झाला, त्या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण होत असताना साहेबांनी त्या ठिकाणाचा जीर्णोद्धार करत पाण्याचं शुद्धीकरण करून ते सर्वांसाठी खुलं करण्याचा संकल्प हाती घेतलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे शाहू महाराजांच्या कार्य वंदन करत साहेबांनी तिथल्या अनेक समाजोपयोगी कामांना दिशा दिली आहे. तसेच दादासाहेब गायकवाड स्मारक गावोगावी उभारण्याचा उपक्रमही सुरू केला आहे, ज्यामुळे बाबासाहेबांच्या जीवन प्रेरणेचा प्रचार प्रसार प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल. आज सामाजिक न्याय विभाग हा सर्वात गतिमान आणि लोकाभिमुख विभाग म्हणून ओळखला जातो. आधी जी कामं वर्षानुवर्षे कागदावर होती ती आज प्रत्यक्षात आकार घेत आहेत. या सगळ्याचं श्रेय जातं त्या दूरदृष्टीला, त्या अथक परिश्रमांना आणि त्या निष्ठेला
ज्याचं नाव आहे माननीय संजयजी शिरसाट. संघर्षातून पुढे आलेल्या संजयजी शिरसाट साहेबांनी कधीच थांबण्याचं शिकलं नाही. ते केवळ मंत्री नाहीत, ते समाजाच्या मनातील आवाज आहेत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना, प्रत्येक भेट ही त्यांच्या समानतेच्या स्वप्नाची पूर्तता आहे. सामाजिक न्याय हा केवळ विचार नाही, ती एक चळवळ आहे. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समावेशातून आज महाराष्ट्रात न्यायाची नवी पहाट उगवत आहे. ती पहाट आहे समानतेची, सन्मानाची आणि प्रगतीची. ही पहाट आहे न्यायाच्या नव्या प्रवासाची. जनतेसाठी, समाजासाठी आणि समतेच्या महाराष्ट्रासाठी. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं कौतुक करावं. कारण का महाराष्ट्र राज्याचं असं एकही ठिकाण नाही की क्षेत्र नाही त्या ठिकाणी साहेबांनी विकास केला नाही. आपण मेन सत्काराकडे वळूया. प्रथमतः सत्काराचं या ठिकाणी मानपत्राचं वाचन होईल. मी डॉक्टर प्राध्यापक प्रतीक्षा तालंकर यांना विनंती करतो की आपण मानपत्राचं या ठिकाणी वाचन करावं. खूप खूप धन्यवाद सर. सर्वांना माझा मानाचा जय भीम. आपला अधिकचा वेळ न घेता मंचावरील व मंचासमोरील सर्व मान्यवरांच्या अनुमतीने मी हे मानपत्र वाचण्यास प्रारंभ करते आहे. माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. आपली दूरदृष्टी, आपली कार्यनिष्ठा आणि जनसामान्याच्या उन्नतीसाठी असलेल्या अखंड व्रतभावनेबद्दल आम्ही आपल्या प्रति मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. आपल्या कार्यकाळात समाज कल्याण क्षेत्राला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली आहे. आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नव्या दिशा दिल्या. हा अत्यंत उल्लेखनीय उपक्रम ठरला आहे. आपला शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीची आरक्षणाची मर्यादा 80% 85% नेण्याचा निर्णय सामाजिक न्यायाच्या तत्वांना अधिक बळ देणारा आहे. आपण याचबरोबर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात केलेली वाढ आणि सामाजिक न्याय विभागामार्फत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत केलेली भरघोस वाढ या अशा अनेक उपक्रमांमुळे समाज कल्याण विभागाचा चेहरा अधिक सक्षम, न्यायनिष्ठ आणि मानवी झाला आहे. आपल्या नेतृत्वाखाली समाजातील वंचित, मागास व अल्पसुविधा प्राप्त घटकांना शिक्षकांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण केलेली धडपड प्रेरणादायी आहे. आपल्या प्रयत्नांमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या भवितव्यास नवा उजाळा मिळाला. विशेषतः पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास कार्यासाठी आपण शासनाकडून मिळवून दिलेला तब्बल 500 कोटी रुपयांचा निधी ही केवळ एक आर्थिक मदत नव्हे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रात पेटवलेला जो तेजस्वी दीप आहे त्याला अधिक प्रज्वलित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या निधीच्या माध्यमातून आपली ही संस्था ग्रामीण शहरी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, प्रगत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण करू शकणार आहे. हे आपले योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संस्थात्मक उभारणीच्या परंपरेला नव्या उंचीवर नेणारी आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीच्या इतिहासात हे पान स्वर्ण अक्षराने लिहिले जाणार आहे. आपण अभ्यासपूर्ण, समाजहित डोळ्यासमोर ठेवून सौजन्यपूर्ण मार्गदर्शनाने आणि कार्यशक्तीने आमच्या समाज कार्याला मिळालेली प्रेरणा आमच्या पुढील भविष्यातील प्रयत्नांना दिशादर्शक ठरेल. आपण केलेल्या सहकार्याने शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांची त्रिसूत्री अधिक सक्षम होईल याचा आम्हाला दृढ विश्वास आहे. आपल्या कार्याचा गौरव
आपल्या सेवाभावाचा सन्मान आणि आपल्या मार्गदर्शनाबद्दल आमची मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आपल्याला हे मानपत्र समस्त आंबेडकरी जनांच्या वतीने अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद वाटतो आहे. आपला समस्त आंबेडकरवादी समाज नांदेड. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, विकास पुरुष, सामाजिक बांधिलकी असणारे माननीय संजयजी शिरसाट साहेब यांचा या ठिकाणी भव्य दिव्य समस्त नांदेडकर आंबेडकरी जनतेतर्फे या ठिकाणी आपला सत्कार होत आहे. सर्व कार्यकर्ते, नेते, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, जे समस्त नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून आलेले, नांदेडमधून आलेले, आपला या ठिकाणी भव्य दिव्य असा सत्कार होणार आहे. मी आपणास तमाम नांदेडच्या वतीने आपणास विनंती करतो की आमच्या नांदेड वासियाच्या वतीने, समस्त आंबेडकरवादी जनतेच्या वतीने आपण यथोचित हा आमचा सन्मान स्वीकारावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ प्रसिद्ध नाटककार, ज्येष्ठ नेते, माजी प्राचार्य डॉक्टर भगत सर, तमाम आंबेडकरी जनता, या ठिकाणी नांदेड वासीय सगळे साक्षीदार आहेत. आपल्या सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी साहेबांचा सत्कार होत असेल त्यावेळेस आपण सगळ्यांनी उभं टाकून साहेबांना या ठिकाणी आपण सत्कार द्यायचा आहे. आदरणीय भंतेजींना विनंती करतो की आपण विचार मंचावर यावे. आदरणीय भंतेजी, आपण विचार मंचावर यावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तमाम जनता, आंबेडकरवादी समस्त समाज यांच्या यातर्फे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भगत सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा आपल्या नांदेड वासियातर्फे या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराज थोर समाज सुधारक, महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक, राजेश्री शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो व आज आंबेडकरी वासियातर्फे महाराष्ट्राचे लोकप्रिय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचा सत्कार समारंभ आज आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाला सर्वांना विनंती करण्यात येते की सर्वांनी बसून घ्यावे। मावशी साहेब येणार आहेत, एक 10 मिनिटाचे भाषण झाले की आपला कार्यक्रम होणार आहे। सर्वांना विनंती करण्यात येते सर्वांनी बसून घ्यावं। साहेबांचं भाषण आहे। हिवरे साहेब बसून घ्या। हिवरे साहेब आमचं काय 2-2 मिनिटाचं आहे। साहेबांचं तुम्ही सर्व मनोगत ऐका। उभा टाकलेल्या सर्व मित्र आमचे मंडळी व्यासपीठावर मागे काय बरेच उभा टाकलेले आहेत, सर्वांनी कृपया बसून घ्यावं। आमचे धम्मा कदम, नागेश कदम, सोनू कदम, बाकीच्यांनी सगळी काळजी घ्यावी। जा तिथं सर्वांना बसवा। आम्ही थांबू देतो, थांबा जरा 5 मिनिटं मग। प्रोटोकॉल असते कार्यक्रमाचा एक 5-10 मिनिटाचा होते मग। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये देण्याचा निधी मध्ये जो सिंहाचा वाटा उचलणारे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांचा आपल्या नांदेड शहरात समस्त आंबेडकर वासियांतर्फे भव्य सत्काराचं आयोजन केले आहे। त्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर, दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर साहेब, आमच्या हातगावचे आमदार बाबूराव कदम कोळीकर साहेब, औरंगाबादहून साहेबासोबत उपस्थित झालेले माजी महापौर विकास जैन साहेब, बार्टीचे अध्यक्ष वाडे साहेब, नांदेडचे भूमिपुत्र व ऍडिशनल कलेक्टर साहेबांचे खासगी सचिव भारत कदम साहेब आणि व्यासपीठावर बसलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर आपले साहित्यिक प्राचार्य एक अभ्यासू व्यक्तिमत्व दत्ता भगत सर व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व आंबेडकरी अनुयायी माता बंधू आणि भगिनींनो, मला काय आता जास्त काय बोलायला ठेवलंच नाही। आपण साहेबांनी केलेल्या कामाची चित्रफीत बघितलेली आहे आणि भीमराव हटकर साहेबांनी पण त्यांच्या मनोगतात बरंच नांदेडला काय पाहिजे ते त्यांनी सर्व साहेबापुढे त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे। साहेब थोड्या वेळासाठी बाहेर गेलेत, पण साहेबाला बी साहेब एक विकास पुरुष आहेत। आपल्याला म्हणल्यासारखं आता साहेबाचं आपण आपले शाहीर अन्वीकर साहेब जे सांगू लागले की हे एक म्हणजे सिंहासारखं काम आहे। डॅशिंग धडाकेबाज कॅबिनेट मंत्री आहे, निर्णय घेणारा कॅबिनेट मंत्री आहे, लबरी स्टॅम्प सारखा कॅबिनेट मंत्री नाही।
नसता आपण काँग्रेसच्या काळात कोणत्याही बघितले की कॅबिनेट मंत्री फक्त सहीपुरते मर्यादित होते, पण मागच्या या महायुतीच्या काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे सामाजिक न्याय विभाग होता व त्यांनी समाज कल्याणच्या विभागातून आपल्या दलित समाजाला, मागासवर्गीय समाजाला जास्तीत जास्त कसं निधी देण्यात येतील, 10 वर्ष 15 वर्ष पेंडिंग असलेल्या फाईल, मग ते काँग्रेसचे सामाजिक मंत्री सेक्युलर पक्ष म्हणून घेणारे ते लोक जे 10-15 वर्ष फायली कधी काढले नाही, ते धूळ खात पडलेले प्रस्ताव शिंदे साहेबांनी मार्गी काढले आणि आज आपले संजय शिरसाट साहेबांनी ते मार्गी लावण्याचं काम संजय शिरसाट साहेब करत आहेत. संजय शिरसाट साहेबांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आताच म्हणलेला निर्वाण भत्ता तर दुप्पट केलेला आहे, पण मागासवर्गीय लोक, दलित समाजातील लोक उद्योजक व्हावेत यासाठी 10 वर्षापासून जे प्रलंबित काही प्रस्ताव होते, जे 5% त्यांची जे सहभाग होता, बऱ्याचशा संस्थांनी ते उचलले होते. त्यामुळे 10-15 वर्षापासून त्या लोकांना पैसे मिळणार गेले होते. ते 5%ची अट जर कोणी रद्द केली असेल तर ते आपले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेबांनी केलेले. अतिशय ते एक मोठं काम आहे आणि थांबा, अतिशय मोठं काम आहे. तुम्ही तर हे तर काही छोटे मोठे काही प्रश्न ते म्हणजे 100 कोटीचे 200-400 कोटीचे त्यांनी म्हणजे असे उद्योजक व्हावे असे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्याच्यातला मी एक घटकच आहे. म्हणजे माझं 10 वर्ष झालं खात्यात पडले होते, पण उचलायला आम्हाला अधिकारच नव्हते, का की काँग्रेसच्या काळात ते पैसे काय आम्हाला भेटच ना गेले होते. मग नंतर मोगे साहेब झाले, त्याच्यानंतर दुसरे बी सामाजिक न्याय मंत्री झाले, पण एकनाथ शिंदे साहेबांनी ते मार्गी लावले आणि 5%ची जी अट जी रद्द कोणी केली सहकारी संस्थेची, तर ती आमचे संजय शिरसाट साहेबांनी केली. आणि आता जुने प्रस्ताव तर जुने उद्योजक तर कितीतरी होणारच, पण त्यांनी नवीन बी जणाला उद्योजक करण्याचं काम संजय शिरसाट साहेब करत आहेत. तर मी बावडी नगरचा प्रश्न आमच्या भीमराव हटकर साहेबांनी मांडलेला आहे आणि सर बावडी नगरला पण आपण, बावडी नगर ही एक जुनी म्हणजे एक आपलं तीर्थस्थान आहे बुद्ध समाजाचं, बऱ्याच वर्षापासून ते प्रलंबित आहे. तेथे पण आपण नक्कीच निधी देऊन ते पूर्णत्वास नेताल यात काही शंका नाही. आमच्या शेजारील उदगीर येथे माजी मंत्री बनसोडे साहेबांनी जे विश्वशांती बुद्ध विहार काढलेलं आहे, अतिशय चांगलं बुद्ध विहार काढलेलं आहे, त्या धर्तीवर आमच्या नांदेड शहरात आपण कलेक्टर साहेबांना सांगून एक मोठी जागा आमच्या नांदेड शहरासाठी एक तसंच एक ऐतिहासिक बुद्ध विहारासाठी आपण मोठा निधी द्यावा. आमचे बालाजी भाऊ कल्याणकर त्यांच्या मतदारसंघात 20-25 बुद्ध विहारांना त्यांनी त्यांच्या परीनं 2-4 करोड रुपये, कुठं 20-25 लाख, कुठं 25 लाख असा निधी वाटलेला आहे. पण एक 25 लाख 25 कोटी 50 कोटीचं एक तिथं जसं आता उदगीरला आपले बौद्ध बांधव दर्शनासाठी चालले, तसे नांदेड हे एक चळवळीचं केंद्र आहे. नांदेड मधूनच एक खूप मोठी म्हणजे पॅन्थरची सुरुवात झालेली आहे आणि आपण बी एक जुने एक डॅशिंग एक नेते आहात, त्यामुळे मी जास्त काय माझं भाषण वाढवत नाही. आपण येथे आलात त्याबद्दल मी आपले सहर्ष म्हणजे आमच्या सर्व संयोजन समितीतर्फे स्वागत करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मंगेश कदमजी. साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावे. आदरणीय कल्याणकर साहेब. महाकार्य तथागत गौतम बुद्ध, भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रेतीजी राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. आज
डॉक्टर बाबासाहेब मिशन, तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना 500 कोटी रुपये यांचा निधी उपलब्ध करून देणारे आमचे डॅशिंग छत्रपती संभाजी महाराज यांचे पालकमंत्री, जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कलावंत ज्येष्ठ आमचे भगत काका, तसेच माझे सहकारी विधानसभेचे आमदार आनंदराव बोंडारकर, दुसरे आमचे सहकारी मित्र बाबूराव कदम आमदार, तसेच आपले प्रमुख पाहुणे आलेले साहेबासोबत छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचे महापौर माजी जैन साहेब, तसेच वारे साहेब, कांबळे साहेब आणि या भागाचे सर्व जिल्हा प्रमुख, सन्माननीय व्यासपीठ, जास्त वेळ घेत नाही, समोर बसलेले ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी आणि उपासक उपासिका सर्वांना जय महाराज करतो, जय भीम करतो. आज सर्वात प्रथम सामाजिक न्याय मंत्री आपले लाडके संजय शिरसाट साहेबाचं यांचं मी नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आयोजक नांदेड वासी ऐकून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे सर्व आयोजक यांनी जे कार्यक्रम हा नागरिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांचं खरंच मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. या निमित्ताने की मंत्री महोदय साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापना केली 1945 ला, आणि त्या संस्थेला स्थापनाला होऊन माझ्या मतानं आज 70-80 वर्ष झाली असतील. तर या निमित्ताने सांगू इच्छितो की जसे मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी पदभार स्वीकारला, माझ्या मतानं 50 वर्षात आतापर्यंत खूप सामाजिक न्याय मंत्री झाले असतील. एकमेव असे आहेत की 500 कोटी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्या संस्थेमध्ये कल्याणकर परिवार शिकलेला आहे साहेब, आणि ही संस्था प्रभातनगर जंगमवाडीमध्ये नागशन शाळा, बरोबर आहे ना, त्या शाळेमध्ये आमचा तरोडा कल्याणकर परिवार तिथे शिकलेला आहे. आणि त्या शाळेतून डॉक्टर, वकील, चांगले चांगले ऑफिसर होऊन गेले साहेब. तुम्ही एवढं चांगलं ऐतिहासिक काम केलेलं आहे मोठं, की कोणाला होऊ शकलं नाही, भविष्यातही होणार नाही. तिथं गोर गरीब शिकणारे विद्यार्थी, मागासवर्गीय गरीबाचे विद्यार्थी, हर समाजाचा विद्यार्थी शिकलेला आहे साहेब तिथं. म्हणून महाराष्ट्रामध्ये 232 हे संस्था आहेत, कॉलेज आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी. त्या निमित्ताने ही संस्था बरेच दिवसापासून 70-80 वर्ष झालेली आहे. आताच सूत्रसंचालकांनी सांगितले की या नांदेड जिल्ह्यामध्ये ही मोठी शाळा आहे, माझ्या मतानं फार जुनी शाळा आहे, आणि ती माझ्या मतदारसंघामध्ये, आणि तिथं चांगले चांगले डॉक्टर, वकील झालेले आहेत. आणि त्या शाळेसाठी आपण या 500 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये या संस्थेला दिला, त्याच्याबद्दल साहेबाचं मी अभिनंदन करतो. आणि या नांदेड जिल्ह्यावासियांकडून सगळ्याकडून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. साहेब तुमच्यासारखा डॅशिंग मंत्री मी तर आतापर्यंत पाहिला नाही.
विरोधकाचे कित्येक वार आले, एकमेव झेलणारा शिरसाट साहेब आहेत. त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला, ते डगमगले काय? असा डॅशिंग मंत्री आपल्याला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणारा, छत्रपती शिवाजी महाराजचे विचार घेऊन चालणारा असा मंत्री आपल्याला आतापर्यंत लाभलेला नाही. आपल्याला लाभलेला आहे. आपण 100% तुम्ही सर्व समाजाला न्याय दिलेला आहे साहेब. 125 वसतिगृह महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये तुम्ही उभारलेले आहेत, उभारणार आहात. कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी तुम्हाला एवढं मंत्रीपद दिलं आणि तुम्ही त्याला न्याय देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. या नांदेड जिल्ह्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य चांगलं उत्कृष्ट राहो आणि येणाऱ्या काळात तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रगती करो. या निमित्ताने शुभेच्छा देऊन जास्त वेळ घेत नाही, खूप बोलायचंय साहेब. त्याच्यामुळं तुम्हाला वेळ नसल्यामुळं मी बोलू शकत नाही, याची माफी मागतो. हे सर्व बसलेले आहेत ना, माझ्या मतात 70-80% माझ्या मतदारसंघात आहेत. आणि शिरसाट साहेब माझे मार्गदर्शक आहेत. मी नवीन आमदार होतो, त्यांनी मी सांगितलं आताच माझा किस्सा, की एकमेव सांगणारा, मार्गदर्शन करणारा मंत्री महोदय आमचे शिरसाट साहेब. आणि कोणताही राहो, साधारण आमदार नवीन माणसाला सांगणारा माणूस आणि चांगलं अभ्यासू मार्गदर्शन करणारा माणूस असे शिरसाट साहेब आहेत. त्या निमित्ताने त्यांचं कौतुक करतो. आणि नांदेड जनता आपल्या पाठीशी आहे साहेब, महाराष्ट्र पाठीशी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. आणि त्याच्यातून तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात. तुम्ही चांगल्या चांगल्या स्कीम, दिव्यांगांना चांगली योजना तुम्ही राबविलेली आहेत, मोठमोठ्या चांगल्या योजना राबविल्या आहेत. तुम्ही असेच येणाऱ्या काळात सुद्धा गरिबाला न्याय द्या साहेब. जनता तुमच्या पाठीशी राहील. या निमित्ताने सांगतो, जास्त वेळ न घेता साहेबाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद कल्याणकर साहेब. आपण वेळेचं भान आणि वेळेची बचत करून कमी कालावधीमध्ये आपण जास्त या ठिकाणी नांदेड वासियातर्फे व्यक्त झाला, त्याबद्दल तमाम जनतेकडून आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचा बहुजन चळवळीसाठी, बहुजन माणसांसाठी काम करणारे एक महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज, संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तमाम करावे, मार्गदर्शन करावे. तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, यादी इतकी मोठी माझ्या हातात आलेली आहे की वाचण्यामध्ये 10 मिनिटे जातील. आणि मला माहिती आहे की तुम्हाला संभाजीनगरहून मी आलोय, तुम्हाला मला ऐकायचंय. हाच तो माणूस ज्यांनी 500 कोटी रुपये दिले, त्याचे काय विचार आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला ते ऐकण्यासाठी बाकी नावं मी कट करतो. नांदेडला माझा सत्कार ठेवला. मला दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला फसवलं जातं.
आता या ठिकाणी आलो, मला वाटलं आता 500 कोटी रुपये दिले तिथपर्यंतच बोलतील. बस झालं बाबा, आता इतके मोठे दिलेत, आता काही नको आम्हाला. पण असं काही होणे शक्यच नाही. अनेक मागण्या केल्या. मी मनातल्या मनात विचार करत होतो की खरंच आपण तेवढं देण्याच्या लायकीचे आहोत का. एक संजय शिरसाट या महाराष्ट्राचा समाज कल्याण मंत्री होतो आणि त्यांनी जे काही त्याच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, जे काही पाहिलेलं आहे, ते डोळ्यासमोर ठेवून काम करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार डोक्यामध्ये असतो. पहिल्यांदा मी नगरसेवक झालो त्या टायमाला मला असं वाटायचं. आताही तुम्ही पाहता राजकारणामध्ये नगरसेवक असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, कोणतंही एक पद आलं तर माणसाला असं वाटतं की राजकारणामध्ये मी आता परिपक्व झालो आणि मोठा झालो. मग त्याची चालण्याची स्टाईल बदलते, त्याची बोलण्याची स्टाईल बदलते, त्याच्या वागण्यामध्ये फरक पडतो. आणि जो काल लोकांना नमस्कार करत होता तो लोकांचे नमस्कार सुद्धा नम्रपणे स्वीकारत नाही, असे लोक पुन्हा तयार होताना आपण पाहिलेले. मी यासाठी सांगितलं की माझ्या आयुष्यात काय घडलं. मी 10 वर्ष नगरसेवक आहे, 20 वर्ष आता मला आमदार केला होता. कालावधी पाहिला तर इतका लंबा, इतका मोठा आहे, तरी मला असं वाटतं की मी आणखीन काम करायला कमी पडतोय, मला आणखीन काम केलं पाहिजे. समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर, सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शपथ घेताना नागपूरला आमचा शपथविधी झाला. मला शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हतं की माझ्याकडे कोणतं खातं आहे आणि मी राज्यमंत्री आहे का कॅबिनेट मंत्री आहे. जेव्हा त्या खुर्चीवर बसलो, तिकडच्या त्या सर्व स्टेजवर, समोर राज्यपाल बसलेत, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, बाकी मंत्रीगण, जे शपथ घेणाऱ्यांची लाईन, दुसऱ्या लाईनीमध्ये मी होतो. आणि जेव्हा शपथ घ्यायला उठलो, जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून, त्या टायमाला डोळ्यासमोर एकच प्रतिमा आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी शपथ घेतो याचं मला महत्व नव्हतं. हा तर माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता. माझ्या खानदानीमध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं. त्या ठिकाणी मी या राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो, हा याचा आनंद होताच होता. परंतु डोक्यात एक विचार होता की ही काय सिस्टीम आहे जी माझ्या बाबासाहेबांनी घालून दिली. राज्यपाल बी आहे, मुख्यमंत्री बी आहे आणि तिथे शपथेचं वाचन करावं लागतंय, जी बाबासाहेबांनी लिहिलेली शपथ आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पदावर जा, काही करा, सुरुवात तुम्हाला तिथून करावं लागतं. आनंद तर होता, पण डोक्यात तोच एक विचार होता की ही किमया ज्या माणसांनी केली, ज्या महामानवांनी केली, पुन्हा डोक्यात विचार आले, हे असं का घडतं. मी दरवर्षीची 14 एप्रिल पाहतो, त्याला गर्दी ही वाढत जाते, कधी कमी होत नाही. मग कळालं की राज्याचा, देशाचा राष्ट्रपती बदलू शकतो, पंतप्रधान बदलू शकतो, मुख्यमंत्री अनेक बदलू शकतात,
राज्यपाल बदलू शकतात, मंत्री बदलू शकतात, पण बाबासाहेबाची खुर्ची, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बदलले त्याला हलवायची हिंमत आजपर्यंत कुणाच नाही. ताकद ज्याला म्हणतात ही ताकद. आणि म्हणून आम्ही केलं हे काय केलंय, मला स्वतःलाच कधी कधी असं वाटतं रे आपण काही केलं नाही तरी हे लोक सत्कार का करतात. जे होतं ते द्यायचं कसं हे आपल्याला कळालं, एवढंच फक्त आपल्यातला त्यांच्यातला फरक आहे. पैसे होते की नाही खात्याकडे, होते, दिले का नाही हा प्रश्न वेगळा. द्यायची दानत असावी लागते, ती आपण दाखवली. आज समाज एकत्रित आलाय. याच्यासाठी निश्चितच मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याचं सहकार्य आहेच. परंतु मंत्री झाल्यानंतर ज्या सुरुवाती आपण केल्यात ना त्या यासाठी केल्यात की तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. पहिल्यांदा मी इंदू मिलला गेलो, पाहिलं, अनेक जण जाऊन आले, मी पण गेलो. ह्या वर्षी होणार, त्या वर्षी होणार, पुतळ्याचं काम चालू आहे, कधी होत आहे. मग लोकांमध्ये असंतोष, करणार आहेत की नाही करणार आहेत. पण असं नाही चालत ना, करणार आहे तर कधी, हे काय ठरलं तर पाहिजे. हा काय नामांतराचा लढा आहे काय. 18 वर्ष चालला पण हातात काही भेटलं नाही. झुंजले लोकांचा संसार उद्ध्वस्त झाले. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. हिंदू मिलचा त्याच्याबद्दलचं चाललेलं काम ज्या गतीने चाललं होतं मी जाऊन पाहिलं. मग नोएडाला गेलो, दिल्लीला नोएडा आहे, ज्या कारखान्यात हा पुतळा बनतोय तिथं जाऊन तिथं पाहिलं की हा पुतळ्याचं काय स्टेटस आहे. ते राम जे बनवतात पुतळा, त्यांना सांगितलं मला पुतळा कधी कंप्लीट करून देणार आहात हे सांगा, पैशाची चिंता नसावी, ऍडव्हान्स पैसे मी तुम्हाला देतो. राम सुतार बघा, पुतळा बनवणारा माणूस कोण आहे, त्याचं वय काय किती असावं. मला त्याचं आश्चर्य वाटतं, गर्वही वाटतं त्या माणसाचं. त्याचं वय, ज्या दिवशी मी गेलो होतो त्याला भेटायला, त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. कितवा? 100वा फक्त. पहिल्या फ्लोअरवर माणूस विदाउट सपोर्टचा चालत गेला. आम्हाला चहा कॉफी आली. आता आजकाल सिस्टीम असते ना, साखर बाजूला ठेवतात. मी 2 टाकले माझ्या कपामध्ये. म्हणलं हा माणसाचं वय 100 आहे, हा तर काही साखर घेणार नाही, दुनियाभरचे आजार याला असतील. त्या माणसाने 3 घेतले, चहामध्ये टाकले. अहो म्हणतो तुम्हाला शुगर वगैरे काही नाही. मला केक आणला, केक कापला, मोठा पीस. आता उगाच तरी आपण तोंडाला असं लावतो, त्याने मोठा केकच तोंडात टाकला. मनातल्या मनात म्हणलो हा माणूस काही जात नाही. बाबासाहेबांचा पुतळा करायचं काम ज्याने हाती घेतलंय, कंप्लीट झाल्याशिवाय हा माणूस जाणार नाही. हे पुण्य याच्या पाहिजे. डिसेंबरला 26 पुढच्या वर्षी आपण तो पुतळा इंदू मिलच्या ठिकाणी स्थापन करतोय. 26 डिसेंबरला, म्हणजे ही डिसेंबर नाही, 25 साल 26 मध्ये. आता माझी ती फिल्म दाखवली त्याच्यामध्ये 310 दाखवलं. बाबा चुकीचं नको दाखवत जाऊ. 350 फुटाचा तो पुतळा आहे, 350 फुटाचा आहे. मी हे यासाठी सांगितलं की आपण एकदा काम सुरू केलं तर त्या गतीने गेलं पाहिजे. तुम्ही आता महाडच्या 14 तळ्याला किती लोक गेले असेल, अनेक लोक जाऊन आले ना.
काय होतं चौदार तळ्यामध्ये आता? ते पाणी पाहिलं तुम्ही? पिणार तर पाणी तुम्ही? हात तरी घालणार का तरी? बाबासाहेबाचं नाव ज्या ठिकाणी लागतं, बाबासाहेबाच्या नावाने जे काही तयार होतं ते एवढं प्युअर असलं पाहिजे की माणसाने त्याला अभिमान वाटला पाहिजे. त्या ते हिरवगार पाणी, त्याला शेवळलेलं पाणी, तिथं जाऊन मी सलामी घेतली. नंतर पाहिलं म्हणजे हे काय, म्हणजे 14 तळ्याचं पाणी. सगळ्या अधिकाऱ्याला बोलवलं, इकडे ये, इकडे ये. मला 8 दिवसामध्ये एस्टिमेट आलं पाहिजे. आणि मी जेव्हा पुढच्या वेळेला येईन ना, लोकांनी हे पाणी पिलं पाहिजे, हे लक्षात ठेव. 45 कोटी रुपये दिले तिथं सगळा परिसर सुंदर करायला. आपण आता असतो छोटे काम करतच नाही, कोटीतच बोलतो आपण. दहाची 5ची नोट मोजण्यामध्ये आयुष्य गेलं आपल्या लोकांनी. कधीतरी कोटीचं बोललं पाहिजे का नाही? छोटे बोलतच नाही आपण. वामनराव महाडिकर, वामनराव कर्डक, वामनदादा कर्डक, बाबासाहेबाची खरी कमान ज्यांनी चालवली, ज्या उंचीने चालवली, वामनदादाचं आजही कोणतंही गाणं घ्या, माणसाला झिंग आलीच पाहिजे, त्याच्यामध्ये तरतरी आलीच पाहिजे, त्याच्यामध्ये जोश आलाच पाहिजे. त्याचं गाव आहे आमच्या नाशिकमध्ये, देशवंडी गाव. सिन्नरच्या त्या साईडला देशवंडी गाव. जमीन आहे 2.5 एकर, काहीच नाही तिथं, करत नाही तुम्ही. ते आपण करतोय, त्याला 25 कोटी रुपये दिले आपण. आम्हाला जसं बाबासाहेबाला नमन करायला आवडतं ना, वामनदादाला जाऊन सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे, जय भीम केला पाहिजे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झाली. हे मी यासाठी करतो, मला या काम करण्यामध्ये इंटरेस्ट यासाठी आहे की ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला माणूस बनवलंय, तुम्ही काल कोण होता जर विचार केला, तुमच्या 2 पिढ्या मागं फक्त वळून पहा, तुमच्या 2 पिढ्या कशा होत्या, कशा राहत होत्या, कशा खात होत्या, कधी त्यांना कधी कपडा तरी त्यांना मिळत होता का, हे जर मागं वळून विचार केला तर आपण त्या गुलामाला बाबासाहेबांनी माणूस बनवलं. त्या बाबासाहेबांसाठी कोणती गोष्ट कमी पडता कामा नये, हे माझं विचार. आज आपल्याला चांगलं वाटतं, काय जॅकेट आहे, हे सब टेन्शन काय. अरे पण ज्याच्यामुळं ते मिळालंय त्याचं नाव जर तू विसरला तर तू माणूस कसला असेल? तुला माणूस कशाला बनायचं? आम्ही हे विचार घेऊन पुढे जायचा आपण प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काही लोकांना छोटी गोष्ट वाटत असेल. मी हॉस्टेल बनवण्याच्या मागची कल्पना अशी आहे, ग्रामीण भागामधला माणूस तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, शिक्षणाला येतो. त्या हॉस्टेल पहिलं तर तो आलेला झोपडपट्टीतून, जिथं शिकायला आलो त्याला इच्छा आहे मला कलेक्टर बनायचंय, मला तहसीलदार बनायचंय, मला तलाठी बनायचंय, मला अमकं बनायचंय, ढमकं बनायचंय. ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणची अवस्था पाहिली तर गुरंढोरं सुद्धा तिथं राहू शकत नाही, असे हॉस्टेल होते. नाही का? हॉस्टेलला जेव्हा भेट दिली, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, मी आजही सकाळी एका ठिकाणी सांगितलं, हॉस्टेलमध्ये गेलो, पाहिलं तर त्या सगळ्या दुरावस्था जेव्हा पाहिल्या, सगळे अधिकारी माझ्या बरोबर, मी पुढं, काही विद्यार्थी बरोबर, एक खिडकी होती तिथं टावेल लटकलेला होता. आम्ही काय कमी माणसं आहेत का? खोड्या करणे संजय सिसटचा धंदाच आहे, कधी नीट बसलाय तो, म्हणून सर्वजण अंगावर येतात माझ्या, आणि मला ते चांगलं वाटतं. मी सहज गेलो, पण चालता चालता त्या खिडकीला तर टावेल लावला होता, वाटला तर मंत्री नीट चालवलं ना गपचूप, ते वडला तर आतून एखादी जी शिवी दिली जोरात, तो आंघोळ करत होता. आता त्याच्या इज्जतीवर जर मी घालत असेल
तर तो शिवी दिल्याशिवाय राहणार आहे का? ही अवस्था त्या विद्यार्थ्याची जर असेल, पलंग ते लोखंडी पलंग बाबादाम जमान्याचे, काय शिकणार होतो पोरगा? घरचे लोक अपेक्षा धरून राहिले की माझा पोरगा गेला शहरात, आता शिकेल, मोठा चांगला लाडसाहेब होईल आणि आमची दरिद्री दूर होईल. कधी होईल अशी? म्हणून ते हॉस्टेल काढले. सगळ्यात पहिला निर्णय मी घेतला. 1250 कोटी रुपये त्याच्यासाठी ठेवले मी. 1250 कोटी. आपला कामीच आहे कोटीनी बात करण्याची. आणि फक्त बोलायचंच नाही. नो, काहीतरी बोललं, काहीतरी लोक बसले, टाळा वाजवतील, सत्कार करतील आणि ते संपला विषय. जेव्हा होईल तेव्हा होईल. नाही, संजय शिरसाट जो बोलला ते केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही, हे सर्वांना माहित आहे. एकदा शब्द दिला ते हॉस्टेल त्या धर्तीचे असले पाहिजे. माझ्या पोराला अभ्यास करताना त्या पद्धतीने केलं पाहिजे. या 125 हॉस्टेल मधून किती पोरं निघणार आहे माहित तुम्हाला? दरवर्षी 25,000 पोरं तिथं भरती होतील आणि ते शिकतील. 25,000 पोरांना, विद्यार्थ्यांना जर एक स्थान चांगलं मिळालं, 25,000 आकडा छोटा आहे का? जर ते शिकले, मोठे झाले तर ते म्हणतील ना. आजही त्या मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी म्हणतात, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मोठमोठे अधिकारी आहेत, ते म्हणतात साहेब आम्ही मिलिंद कॉलेजमध्ये शिकलेलो. म्हणून त्या कॉलेजला देताना मला आताही वाटतं की मी कमी दिलेलं आहे. आणखीन देईल. मंत्रिमंडळामध्ये असं नसतं सँक्शन होणं म्हणजे मी सही केली म्हणजे सँक्शन झालं असं नाही. हे कॅबिनेट पुढे जावं लागतं. कॅबिनेट पुढे प्रस्ताव यावा लागतो. त्याच्यामध्ये बसलेले सर्व मंत्रीगण असतात, उपमुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री असतात. त्यांनी सर्वांनी तर मान्य करावं लागतं, तेव्हा त्याला मान्यता मिळते. ती मान्यता घेतल्यानंतर आपण घोषणा केली. म्हणून 500 कोटी आता हे तुमच्या हक्काचे आहेत. फक्त एक मला दुःख आहे, तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात म्हणून तुमच्याशी मला संवाद यासाठी साधायचा आहे. मला याच्यातून माझं नेतृत्व पुढे आणायचं नाहीये, मला नेता व्हायचं नाही. तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या पदावर आहे, मला त्यात समाधान आहे. मला फक्त एक दुःख आहे, हे जे आणलंय ना ते एवढ्या कष्टाने आणलेले, आपसात भांडून त्याची वाट लावू नका, एवढी तुम्हाला विनंती. हा याचा का तो त्याचा, तो याचा त्याचा, हे करत बसण्यापेक्षा काय नेमकं आपल्याला उभं करायचं याच्याकडे लक्ष द्या. नसता आयुष्यामध्ये नंतर दुसऱ्यांदा कधीच असं होणार नाही आणि कोणी तुम्हाला देणार सुद्धा नाही. ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्या. मला तुमच्या हातात हात घेऊन पुढे जायचं. तुमची साथ मला हवी हे चांगल्या कामासाठी. मला नांदेडमध्ये येऊन काय राजकारण करायचं? मी फक्त एवढं एक जाणणारा माणूस आहे की मी आज नांदेडमध्ये आलोय, एवढे लोक बसलेले. मी असा विचार करत नाही की आपल्याला सत्कार चालू आहे, हे चालू आहे, ते नाही करत. मी हा विचार करतो एवढे लोक बसलेले. कधी मी आयुष्यात विचारही केला नव्हता ह्या लोकांना मी भेटेल म्हणून. हे लोक कधी मला भेटतील हे आयुष्यात विचारही केला नव्हता. उद्या माझा दिवस कसा जाईल मला नाही माहिती. उद्या मी राहील कधी राहील मला नाही माहिती. परंतु या नांदेडमध्ये आल्यानंतर हे जे काही 1000-2000 लोक होते यांच्याशी संवाद साधण्याची जी काही ताकद मला मिळाली, एक नातं तुमचं माझं जोडलं गेलेलं आहे. हे नातं खऱ्या नात्यापेक्षाही घट्ट नातं असलं पाहिजे हे मानणारा मी. आता हे तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला मी कुटुंब मानतोय, तुमची जबाबदारी आहे. हे काम करताना तुमच्या लोकांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. नाही तर ते आपल्याकडे आहे भाऊ लग्न करणं मग हो तूच बायको असं नका करू. हे करायचं तुमच्यासाठी आहे ना. अहो आपली पिढी जाईल याच्यात अर्ध बसलेले जे लोक आहेत त्यांच्या तर पिढ्या गेलेल्या आहेत. बरं येणारी जी पिढी आहे त्या पिढीला कळायला पाहिजे की आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय, आपल्यासाठी काय केलं या लोकांनी, हे समजण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे.
मी तुमच्यावर उपकार करत नाही, तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही. हे माझं नव्हतं जे मी तुम्हाला दिलं, जे तुमचं बी नव्हतं जे तुम्ही माझ्याकडून घेताय. हा समाजाला दिलेला एक वेगळा आपण पॅटर्न आहे, यासाठी की ही आठवण. अरे बाबासाहेबांच्या ऋणातून तुम्ही कधी मुक्त होऊ शकाल का? किती मोठे झाले तुम्ही, किती धंदावलं तुमच्याकडे येऊ द्या, किती तुम्ही विद्वान होऊ द्या. अरे ते विद्वान झाले तर त्यांच्याच मुळे झाले, नाही तर तुम्हाला कोण विचारत होतं विद्वानाला? हे पुस्तक काय लिहिलं तर माणसाला असं वाटतं की बाबा बापरे, माझ्यासारखं माणूसच नाही, लेखकच नाही. अरे तर कधी बाबासाहेबांची पुस्तकं तर पहा ना, हजारो पुस्तक, हजारो विषय. कधी 14 एप्रिलला 6 डिसेंबरला पहा, हजारो लोकांचे स्टॉल लागतात. रोज एक जण बाबासाहेबांवर लिहितो, असे शेकडो लोक बाबासाहेबांवर रोज आजही चिंतन मनन करतात, पुस्तक लिहितात बाबासाहेबांच्या आठवणीचं. ज्यांना जसा बाबासाहेब कळाला तसं त्यांनी लिहिलेलं आहे. किती पुस्तकं असतात? कधी विचार केला, एक माणूस लाखो पुस्तकाची निर्मिती गेल्यानंतर त्याच्या नावावर होते. एकमेव, जगातला एकमेव नेता असा आहे जो बाबासाहेब आंबेडकर. आपण काय करतो? आपण काही करू शकत नाही. कमीत कमी एक थोडासा मुंगी म्हणून का होईना एक छोटासा सहभाग तर आपला असला पाहिजे. म्हणून आज हे जे 500 कोटी रुपये दिलेत, हे फक्त ही चुनक आहे साथ देण्याची. मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो. मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मी जेव्हा हा प्रस्ताव मांडला त्या टायमाला अशी शंका लोकांनी उपस्थित केली, बांधकाम होईल ना चालू? अहो जग प्रिमायसेस मध्ये मी आणलंय. त्यांना म्हणलं मी 500 कोटी रुपये दिले, काय करणार आहात? काय नाही किंवा 500 कोटी तर दिले, आहे काही प्लॅन? तोही आम्हाला तयार करावा लागला. आम्ही तयार करून ते सर्व मंजूर करून घेतले. असं नाही मिळत, तुम्हाला किती पाहिजे? 500 पाहिजे, घेऊन टाक. तुला किती पाहिजे? 200, घेऊन टाक. असे सँक्शन नसतात. तो सगळा डीपीआर करावा लागतो. जे या ठिकाणी मान्यावर बसले त्यांना माहिती याची कल्पना. सहजासहजी होतं काय? कुणालाच माहित नव्हतं आम्ही काय प्लॅन चालू आहे आमचा. म्हणून त्यासाठी सर्वांनी साथ दिली हे महत्वाचं होतं. म्हणून तुम्हाला सांगतो बांधवांनो, माझा हा सत्कार नाहीये, मी याला सत्कार मानतच नाहीये. मला ही मिळालेली संधी, ही संधी फक्त पैसे दिल्यानंतर सुद्धा माझा जो सत्कार होतो ना, त्या टायमाला मी हाच विचार करत असतो, अरे संजय, तू बाबासाहेबाची जी काही शान होती त्याच्यामध्ये थोडस आणखीन थोडीशी वाढ करायचा प्रयत्न केला. सगळे खरं धन्य, त्यांनी तुमचा सत्कार केला. ही भावना माझ्याच मनामध्ये आहे. तुम्ही सर्वजण हुशार आहात, चांगले आहात, समजदार आहात. नसता मग जे चाललंय ते चाललंय. अण्णाभाऊ साठेसाठी त्यांचं गाव आहे माटेगाव, वाटेगाव. मी तिथे गेलो, तुम्ही पाहिलं असेल ते फिल्म. 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस, साहित्यरत्न होतो. आजही त्याचं घर पाहिलं तर तसंच आहे. 45 कोटी रुपये दिले. 45 कोटी रुपये अण्णाभाऊ साठेचं आता 1 वर्षभरामध्ये त्याचं एक नाव लौकिक तुम्हाला पाहिलं. मी हे सर्व तुमच्यासाठी का सांगतोय? मला तुमच्याशी चर्चा करायची, मला तुमच्याशी गप्पा मारायची. हे भाषण नाहीये. भाषण करायला आम्हाला स्टेज वेगळं आहे ना, आम्ही आहेच नंतर. नाही मिळालं तर आमचं कल्याणकर आहे आमच्या बरोबर. तो त्याच्या आठवणी सांगत होता, पण सांगता सांगता आखडला. जेव्हा आम्ही बंडखोरी केली, त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ, आम्ही गट्टे खाल्लेले लोक. माझी 3री वेळ होती, याची पहिली वेळ. मायला चुकून झालोय आमदार, आम्हाला घेऊन चालले. मतदारसंघात गेलं तर काय होईल?
जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल? मायला आलेली संधी येत गेली, जेवतच नव्हता. मग त्याला सांगत होणार बालाजी खावे बाबा नाही. आणि बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली, आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे. तू पहिल्यांदा आलास निवडून, आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय. तू खा रे बाबा. नाही सर, अरे तू नाही जेवला तर तसं मरशील, खाऊन तर मर. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारत. आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली. एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातून नसतो आलो तर आमची बी आमदारकी रद्द. मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं. हा तिकडे जरी पाऊल टाकलं अलर्ट होऊन जा. नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती. कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो असला पाहिजे. त्याला सांगितलं कल्याणकर आम्ही करतोय, आमचं राजकारण पणाला लावतोय. उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वॉशआउट होऊन जाऊ. तू नवीन आहे, तुला कोणी माफ करून टाकतील. परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत. आज कल्याणकरनी जे कामं केलेत त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, 5 आमदार झाले असतील, मतदारसंघामध्ये काम केले की जास्त. आमच्यापेक्षा हुशार तोच निघला, सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला. सत्य आहे की नाही? दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला? आता तुला चिंताच नाही राहील बाप्पा. एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे. बाजूला तो बाबूराव, त्याचं गाणंच फेमस होत. बाबूराव आला. महाराष्ट्रामध्ये आमचे नाव कमी, बाबूरावचं नाव जास्त. नशीब कसा खासदारकी लढवणी चुकून पाडला. त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं, बरोबर पठ्ठे आमदारकीला वरायला निवडून आला का नाही आला. राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही. तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला जसं दर्द कळणार नाही, त्याची जखमेचा त्रास काय असो तो कळणार नाही. आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागोजागी ठेचा खाल्लेले आहेत. त्या ठेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले. त्या बाबासाहेबांनी आपल्याला, माझ्या समाजाला पुढं आयुष्यामध्ये ठेस लागू नये याची तरतूद केली रे. म्हणून त्या बाबासाहेबांसाठी काही पण ही भावना प्रत्येक. मी यासाठी सांगितलं, कधी वसा आपल्याला राजकारणाचं मिळेल असं कधी कल्पना आपण केली असेल नसेल मला माहित नाही. परंतु जी संधी मिळाली ती मी ती मार्गाला लावायचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक गोष्टी सांगते. संजय शिरसाट आज तुमच्या समोर उभा आहे. प्रवाहाच्या विरोधात पावलेला माणूस आहे. कुणाच्या दयेवर मी मोठा झालेला नाहीये. कामाने मी मोठा झालो. निश्चित मला काही लोकांचे आशीर्वाद मिळाले, ते मी नाकारत नाही. दया नसावी. तुमचं काम तुम्हाला नाव तुमचं झालं पाहिजे. महाराष्ट्रात नाव कुठं 2.5 वर्ष कुणाचं नाव चाललं. एक तो दुसरा बिचारा आमचा मित्र आजारी आहे आणि दुसरा मी. सकाळी टीव्हीवर तुम्ही पाहत होते, काही लोक म्हणजे चांगला बोलतो आणि काही लोक काय बोलत होते मला माहिती आहे, पण मी कशाला बोलू.
रोज सकाळी 10 वाजले का आमची सगळ्याची स्पर्धा चालू राहायची. लढायची ताकद ठेवा. तुम्हाला सांगतो, तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असली पाहिजे. आपल्याला लढता आलं पाहिजे. रडणाऱ्याचीच नाही. शिवसेना प्रमुख आम्हाला ते सांगायचे, लढा. आता बाकी लाचार आहेत तो भाग वेगळा, पण लढा म्हणणारा शिवसेना प्रमुख आणि त्याची शिवसैनिक आम्ही. म्हणून आज ही हिमतीने पुढे गेलो. कधी आयुष्यामध्ये नगरसेवक होईल का असं वाटलं नव्हतं. राज्याचा मंत्री झालो ना. आता आणखीन काय पाहिजे साहेब? आहे सगळं काही आहे. हे लोकांच्या आशीर्वादामुळे हे विसरता कामा नाही. तुमच्याकडे जे मिळतं, तुम्हाला जे मान सन्मान मिळतो तो लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. लोकशाही त्यालाच म्हणतात ना. आणि त्या लोकशाहीची बीज रोवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून हे सगळं चाललंय. आजही काही किती मोर्चे निघतात, किती आंदोलन होतात, काही होतं. जेव्हा थकतात लोक, राजकीय लोक सुद्धा, मग अखेरला काय पर्याय काय असतो? याचा सर्वांचा निर्णय कोर्ट देईल. कोर्ट देईल म्हणजे काय देईल? घटनेमध्ये जे काय आहे त्या घटनेनुसार तुम्हाला न्याय मिळेल. अखेरला सगळ्याला त्या बाबासाहेबाच्या कोर्टात जावं लागतं. त्या घटनेचा अवलंब करावा लागतो, तेव्हा न्याय मिळतो. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात तुम्हाला मी कधी भेटेल नाही भेटेल भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही माझा सत्कार ठेवला. कुणाच्या ना कुणाचे हे फुलं आणायला, इतर कार्यक्रम घ्यायला, पत्रिका छापायला, पदरचा 1 रुपया तरी घ्यायला असेल ना, ते माझ्यावर असलेलं कर्ज आहे. तुम्ही माझ्यासाठी आणलेला हार हा माझ्यावर झालेला कर्ज आहे. आयुष्यामध्ये संजय शिरसाट कर्ज ठेवतो तो प्रेमाचंच, परंतु आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल या सगळ्याचा मी चुकता हिसाब करेल. असं काही काम करून दाखवेल की समाजाने मला बोललो पाहिजे की संजय शिरसाट. बाबूरावने माझ्याकडे एक प्रस्ताव दिला 14 एकर जागेचा. भदंत टेकडी. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर सविताताई आंबेडकर माईसाहेब त्यांच्या अस्थी सुद्धा तिथं होत्या. हा इतिहास आहे. त्यालाही पैसे मिळतील. बाबूराव, आपल्याकडे पैशाची कमी नाहीये, हा महाराष्ट्र जाणतो. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे पैसे कमी आहेत का? देण्याची दानत आहे. ही दानत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. त्याने लाखो बहिणीला पैसे दिले. आजही पैसे तिथे खात्यात जातात. गरीबाला कळतं त्या 1,500चं महत्व काय. दानत असलेला नेता जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतो त्या टायमाला मग चिंता नाही. म्हणून सामाजिक न्याय खात्याकडे सगळ्यांचे डोळे असतात. परंतु अखेरला संजय शिरसाट आहे. तो जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत ऐकतो, नाही तर आपण बी कुणाला मोजत नाही. आपल्याला काय करायचं? जिथपर्यंत चलेली नाही. गाजराची पुंगी वाजली तो पण वाजली ना तर मोडून खाल्ली. परवा दिवशी एका ठिकाणी बोललो मी, आता बस झालं 10 वर्ष नगरसेवक 20 वर्ष आमदार, आता असं वाटतं थांबलं पाहिजे. ब्रेकिंग न्यूज, संजय शिरसाट निवृत्तीचं वेध. आता तुम्हाला मला पाहिल्यानंतर वाटत नसेल की यांनी निवृत्त व्हावं, परंतु एखादा माणूस बोलल्यानंतर सुद्धा त्याची बातमी जेव्हा हेडलाईन होती त्या टायमाला त्याचं महत्व महाराष्ट्र जाणतो असं मी मानणार आहे. आणि मी निश्चितच निवृत्त होणार, परंतु तो वेळ काळ जरूर येईल. आणखीन 4 वर्षे आताच कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जे मला करता येईल ते मी करेल. तुम्ही सर्व बांधव या ठिकाणी आलेत. तुमच्या समितीचं, तुमच्या सर्व माणसांचं, सर्वांनी ज्यांनी हा कार्यक्रम घडवला त्यांचं मी मनापासून आभार यासाठी मानतो. तुम्ही एक परिवर्तनाची दिशा देण्याचं काम आता करताय. लोकांनी तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. समाजाने आजही तो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला ज्यांनी झुलवलं त्याला आपण झुलवलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याच्याबरोबर खांद्याला खांद्याला लावून चाललं पाहिजे. हे नक्की ठेवा, लक्षात ठेवा. नसता
जो कोणी एखादा देईल त्याला लात मारू आणि जो लात मारतो त्याच्या आपण जाऊन पाया पडू, हे तर आपल्याकडून होणार नाही. ही खुनगाट मनाशी बांधा. बाबासाहेबांचे असलेले विचार असतील किंवा इतर लोकांचे जे आपण महापुरुषांचे विचार आहेत त्या विचाराचं फार मोठं काही करू शकत नाही. त्यांचे थोडेसे विचार आपण अंगीकृत केले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्याला समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी शक्ती मिळेल. एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकाचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.